चलता कैमरा से कैमरा चालू है अभी। हाँ चालू है। 24 घंटे चालू रहे। गुड मॉर्निंग सगळ्यांना। आज आपली 2024ची फर्स्ट राईड आहे। तर मग आता 4:39 झालेत। बाईकवर मी आता थोड्या वेळ आधीच बॅग वगैरे माउंट करून घेतली। कशी वाटते? रेकॉर्डिंग चालू आहे का बघतो। हो चालू आहे। हे ना इथे येतात म्हणून गेट बंद करायला लागतो, आतमध्ये जाऊन घाण करतात। राईडला चाललोय, काय बघताय? आपल्या गाडीला कोल्ड स्टार्ट दिली आहे। विकासला फोन केला, तो येतोय विनस चौक उल्हासनगरमध्ये। गणपती बाप्पा मोरया। आणि ही झाली बंद। साईड स्टँड नव्हता काढला मी। चला राईडला। सध्या आधी विकासला भेटू, व ओमकारला गिअरअप झाल्यावर असं काही जास्त फील नाही होत। जरा लाईट्स चेक करूया। इंडिकेटर्स ऑन। ही मोठी प्रोजेक्टर लाईट लावून घेतली, वरती पडते, हे खाली पडते, येल्लो। टँक बॅग बरोबर माउंट झाली आहे मागची पण। चला मग। ॲक्च्युली मी शूज फर्स्ट टाइम घातले आहेत आज, रायडिंग शूज प्रॉपर दादाचे आहेत। मला थोडं यूज टू व्हायला टाइम लागेल, असं मला पाय त्याच्यात जास्त तो वाला फील नाही येते, गिअर लिव्हरचा फील नाही येते। अरे घरी लाईव्ह लोकेशन पाठवायचं राहिला, तर विकासच्या इथे पोचल्यावर मग तिथून निघाल्यावर लाईव्ह लोकेशन पाठवून देतोय घरी। 2 eternities earlier in Ulhasnagar. राइड की पैकिंग ऑलमोस्ट हो चुकी है। बस कुछ ये चीज़ें हैं जो मुझे दिखानी थी, तो दिखा के वो भी चीज़ें मैं पैक करने वाला हूँ। सो फर्स्ट ऑफ ऑल ये अपना हेलमेट एंड ये जो वाइज़र है, क्लियर वाइज़र है, ये मैंने कल ही परचेस किया था। उसके साथ ही मैं अपना ये मोटूल का चेन लूब एंड चेन क्लीन है, गोप्रो का बॉक्स, उसके साथ में ही गोप्रो के बैटरीज एंड चार्जर है जो एक्स्ट्रा मुझे लगेंगे। एंड अलॉन्ग विथ ये अपना नी गार्ड, ये टिंटेड वाइज़र है जो कि मैं दोपहर में यूज़ करने वाला हूँ। एंड अपना ये माउस एंड लैपटॉप भी कैरी कर रहा हूँ क्योंकि मुझे डेटा ट्रांसफ़र करना होगा। एंड ग्लेयर्स, ये क्लोथ एंड ये अपनी मेडिकेट, ये अपना ग्लव्स हमेशा की तरह, एंड ये वॉच। वैसे टाइम हो रहा है 2 रात के। एंड ये अपना एक्स्ट्रा मेमोरी कार्ड लगेगा, इसकी बहुत ज़रूरत पड़ेगी। दूसरा एक्शन कैम है, उसके बैटरीज एंड चार्जिंग, माइक के साथ ही में अपना ये बंजी कॉर्ड जो लगेज टाई करने को लगने वाला है, ये अपना पावर बैंक एंड ये स्टिक है अपने पास, एंड ये एक्स्ट्रा माउंट्स, क्लिप्स, हुक्स जो भी है, जो जैसा नीड लगेगा वैसा मैं यूज़ करता हूँ। एंड ये चार्जिंग केबल्स है, गोप्रो, एक्शन कैम, वॉच का भी है, एंड और 2 वायर इसमें जाने वाले। ये अपना वॉलेट जो कि मेन चीज़ है, इससे ही अपना राइड का बंदोबस्त होने वाला सब कुछ। एंड इसमें है अपना टूल किट, पंक्चर टूल किट। ये इसके साथ में अभी टायर इन्फ्लेटर गज्जू के पास है, वो कैरी कर रहा है। एंड ये अपना दूसरा वाला एक्शन क्या है जो इतने 1.5 सालों से हम लोग पहले यही यूज़ करते थे, अभी फ़िलहाल गोप्रो लिया है तो गोप्रो से शूट हो रहा है। एंड अपना ये ब्लू आर्मर का इंटरकॉम। सो ये सब चीज़ें हैं जो कि मैं कैरी कर रहा हूँ राइड के लिए। एंड इसमें से भी कुछ चीज़ें जो है हमने तीनों ने बांट के लिए, जैसा गज्जू के पास कुछ चीज़ें हैं वो कैरी कर रहा है, एंड ओपी के पास जो है वो कैरी करने वाला है। तो अभी ये सब चीज़ें अभी मैं पैक करके, ये अपना बैग है, इसमें सब क्लोथ्स है, इसमें सब जाएगा, और ये पीछे बाइक पे माउंट होने वाला है ये बंजी कॉर्ड से। सो चलो मैं अभी आपको फट से रेडी होता हूँ और बाइक पे मिलता हूँ। नमस्कार मित्रांनो, मी विकास स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर सध्या आलो आहे हम्पीला। तर आता सध्या माझ्यासोबत गज्जू आहे आणि अजून एक बंधू आहे आपला, तो आपल्याला कर्जतला भेटणार आहे। तर मी घरून तर स्टार्ट नाही केला ब्लॉग, थोडा आमचं सेटलमेंटच चालू होता लगेचचा, ते केला। मग बोला आता चला अंबरनाथला स्टार्ट करू। बघू शकता आपला बंधू गजेंद्र कदम
तो आलाय आपल्या KTM वरती. जसं विकासने आता तुम्हाला सांगितलंच आहे, सांगितलं म्हणजे आमचं टायटल बघून पण समजेल तुम्हाला. आम्ही चाललोय हम्पीला आणि ही 2024 ची फर्स्ट राईड, लॉंग राईड, फुल गेड. थंडी पाहिजे होती, थंडी इथे तर नाही मुंबईमध्ये, पण बघू पुढे पुणे सोडल्यावर सोलापूर वगैरेला भेटते का. विकास दादा लाइटिंग लावतोय. हा फुल कुरकुरी लाईट. माईकचा किती फरक पडतोय आता थोड्या वेळाने बघेन मी. ॲक्च्युली गोप्रोला माईक कनेक्ट केला, नाहीतर रॉ ऑडिओला नॉईस आणि गाडीचा आवाज खूप येतो, साऊंड. तरी माईक आता खालून माझा ओपनच आहे. किती कॅप्चर करतोय, किती नॉईस कॅन्सल करतोय. विकासचं तर फुल सेट आहे, त्यांनी टेस्टिंग केली. आम्ही 31 संडेला एक टेस्ट राईड केलेली त्यासाठीच, तेव्हा विकासचं ऑल ओके झालं त्याच्यात. आणि ओपीची टेस्ट राईड बाकी आहे. एक मिनिट, ओपीचाच कॉल, नाव घेतलं आणि ओपीचा कॉल आलाय. हॅलो. हा आता हायवेला आम्ही अंबरनाथ क्रॉस केलाय. हा अरे मी लाईव्ह लोकेशन पाठवलंय ना. हा पाठवलं, हा पाठवलंय मी ग्रुपमध्ये. निघालो आता. हा चल ये खाली, तू 6 पर्यंत ये. चल. हॅलो विकास. अरे ओपीचं नाव घेतलं आणि कॉल आला, तर ओपीचाच कॉल आलेला. आता मी बोलत होतो तुम्हाला, ओपीने नवीन कॅमेरा घेतलाय, त्याचं माउंट वगैरे लावायचं आहे. माउंट लावाय ॲक्च्युली त्याच्याकडे दुसरा माउंट आहे आणि माईक त्याच्यासाठी विकासने आणलाय. तर त्याचं तसंही आम्ही इंटरकॉमवर कनेक्टेड तर आहोतच सगळे. है ना गज्जू, तोपर्यंत मी येतो यार. काय फालतूगिरी यार. ओ माय गॉड, मला वाटलं डॉमिनर आली का काय. तर मित्रांनो, आपले ट्रेल ब्लेझर बंधू आलेले आहे गजेंद्र कदम आणि पार्टी आहे विकास मांजरकडे उर्फ ट्रेल ब्लेझर बंधू. मित्रांनो, आपली सकाळ झालेली आहे आणि आपण निघालेलो आपल्या जर्नीवरती. आणि जर्नीवरती आलेले आपले ट्रेल ब्लेझर बंधू. हे आहेत विकास दादा, इथे आपलं काम करत. हे आपले गज्जू दादा. ये मॅन, सगळे रेडी आहेत. आपल्या गाड्या उर्फ बायकास उर्फ ट्रेल ब्लेझर भगिनीज रेडी आहेत, रेडी टू रोल. बायका दोन्ही रेडी, नाही का? तिसरी नाही, तिसरी तर पुढेच गेली ना. एक्सपिरियन्स वाली आहे, निपाणीला डायरेक्ट. एक्सपिरियन्स वाली गाडी आहे तिला. आपल्या राईडची सुरुवात झाली आहे आणि सध्या आम्ही रूट जो घेतला आहे तो फलझारीचा घेतला आहे. पंढरपूरला जात असतील का. पालखी, पालखी ना, तुळस पालखी शिर्डीला जाते, पंढरपूरला पण जाते का. सूत्रांकडून कळलं आहे, आपले ओपी सूत्र बोलले पंढरपूरला पण. विकास सूत्र बोलतात ते सगळीकडचे असतात. किती वाजले, 8:45 झाले. बोललो काहीतरी नाश्ता करूया. मिसळपावचं दिसलं, कोल्हापुरी मिसळ आहे, पण इथे जाऊया. पुढे घेऊ, कोल्हापुरी मिसळ मध्ये जाऊया इकडे समोर, मग पुढेच लावतो मी बाईक. तर मित्रांनो, आपण घेतलेला आहे छोटासा ब्रेक. ॲक्च्युली ब्रेक होऊन संपायला पण आला आहे आणि ही व्हिडिओ आम्ही आता नंतर काढतो. वडापाव आणि मिसळ खाऊन आम्ही थांबलेलो समथिंग इवन वड्यावर. चांगलं आहे, तर तुम्हाला ट्राय करायचं तर करू शकता. ॲक्च्युली कोल्हापुरी मिसळ थोडी तिखट होती आणि वडे पण ती चांगली होती. सो फार सो गुड. आतापर्यंत आम्ही लोणावळा क्रॉस केला. थोडं लेट आहोत आम्ही आमच्या टायमानुसार, पण ठीक आहे, होतं. आणि पुन्हा एकदा रोड हिट करतोय. ब्रेकफास्ट झाला आमचा अँड आता डिसाईड तर असं केलं आहे की 9:30 वाजत आले, तर आता डायरेक्ट 1 वाजेपर्यंत कंटिन्युअस राईड करू. 198 किलोमीटर इंदापूर आहे, तर आय होप 4 तासामध्ये इंदापूर कवर करू.
घेतला आम्ही आता. आणि हा ऑलमोस्ट कामावर जायचा टाइम झालाय, 10 वाजलेत. तर ट्रॅफिक भेटेल आम्हाला भरपूर. आमचे विकास बंधू नंबर 1 त्यांनी सांगितलंय बघू, जेवढं कमी ट्रॅफिक भेटेल तेवढं बरं पडेल आम्हाला पुणे क्रॉस करायला. राईड अपडेट. कधी टाईम किती झाला आहे? सो ऑलमोस्ट 11:30 वाजले आहे आणि आता आम्ही NH65 मुंबई हैदराबाद हायवेवरती आहे. 1.5 तास लागला आम्हाला पुणे क्रॉस करायला, देहू रोड ते हडपसर सोडायला. हे पुढे कार ओव्हरटेक करते, कार येते आतमध्ये त्या ट्रकच्या इथून. काय रोड होता मस्त एकदम. हे बघ अच्छा ती निघाल्यासारखी वाटली रे मला ही, ते दिसलंच ना. जेवायसाठी थांबलोय आता. कुठे थांबलोय? द स्नॅक्स कॅफे. पण ते स्नॅक्स कॅफे नाही, काहीतरी दुसरंच दिसलं आम्हाला. हा, द स्पेशल मच्छी. मी आता घेतलेला आहे जेवणाचा ब्रेक ऑन द टाईम. फर्स्ट टाईम म्हणजे एवढ्या राईड झाल्या, पण इतक्या राईड्समध्ये आजचा फर्स्ट असा टाईम असेल जेव्हा आम्ही ऑन द टाईम म्हणजे 1-1:15 दरम्यान आम्ही लोकांनी जेवणाचा ब्रेक घेतला आहे जो. आणि ह्या हॉटेलचा व्ह्यू असा काहीतरी आहे. इतका जबरदस्त व्ह्यू आहे हा. आणि इथे पण सिटिंग आहे जर घेऊन बसायचं असेल तर. पण आत्ता सध्या ऊन असल्यामुळे आम्ही लोकांनी आतमध्येच बसायचा डिसिजन घेतला. चांगला आहे, लाईक इट. जस्ट लंच झाला आमचा. मी पुढे निघतो आहे. मला पंक्चरला शोधायचं आहे कारण माझ्या बाईकचा जो रेड टायरमधला हवा आहे तो वापस लीक झाला आहे. हवा कमी झाली त्याच्यामध्ये, तर त्यासाठी मी पुढे जातो आहे. जो आणि ओपी मला नंतर जॉईन करतील. विकासच्या टायरचा सीन झाला, मागच्या टायरचा पंक्चर काढला पण तरी लीक होते. थोडा मोठा पंक्चर आहे वाटतं. आम्ही टायर इन्फ्लेटर पण आणलाय आणि पंक्चर किट पण आहे. चार्जिंग वाला टायर इन्फ्लेटर आणलं तर मग आम्हाला इकडे मेकॅनिक कडेच करायला लागेल. सो आता पंक्चर तर फिक्स झाला आहे. सो वाईज पंक्चर फायनली फिक्स झाला आणि आता डिसाईड असं केलं आम्ही की बाई पुढे टेंभुर्णी आहे तिथे आतमध्ये जाऊ, तिथे आतमध्ये सिटीमध्ये जाऊ आणि टायरवाला शोधू. आणि गुगल मॅप फक्त दाखवत आहे करून टायरमध्ये ट्यूब टाकून घेऊ किंवा मग टायर चेंज करू. हे भीमा नदीवर असलेला उजनी डॅम इंदापूर आणि टेंभुर्णीच्या मध्ये येतो. हे आपले रायडर्स उबरचे रायडर्स ज्यांना जेवल्यानंतर झोपा येतो गाडी चालायला. रात्रीची एक्साइटमेंट इतकी होते या पोराला की झोपत नाही आणि राईड करताना झोप. आपल्या गाडीचं फायनली काम होतं अँड काम म्हणजे नवीन टायर लागतं. नवीन टायर नाही लागत, नेमकं टायरमध्ये ट्यूब लावतोय. ट्यूब फिटिंग होते, ट्यूब टाकून तरी काम चालतं का बाई. सध्या टायरचं काम झालं आहे. टेंभुर्णी गावात आतमध्ये आलो राईट मारून हायवेनी. तर इथे एक टायर शॉप भेटला C8चा, रुपाली एंटरप्राइज. इथे मी पाठच्या टायरमध्ये ट्यूब टाकून घेतलं. अली नावाचा मुलगा दिसतो समोर, त्यांनी काम केलं आणि मला जाम आवडलं त्याचं काम. त्यांनी त्याला बोललो मी की भाई आतमध्ये काय ते सोल्युशन करून दे, म्हणजे ते जे पंक्चर आहे तिथून काय खिळा बिळा गेला तर काय इश्यू नाही झाला पाहिजे. मग त्यांनी मस्त पॅचिंग करून दिली. अभी वापस अपने डेस्टिनेशन की तरफ. थोड़ा मूड अच्छा है अभी एनर्जी थोड़ी मेरी ऑफ है, इतने देर से डाउन थी.
मॉल से निकल चुके हैं। एक कॉफ़ी ब्रेक था, जस्ट रिफ़्रेश करने के लिए खुद को, क्योंकि आगे हमें राइट लेना है। हमको जाना है विजयपुर हम्पी की तरफ 332 किलोमीटर से, एंड गूगल माता बता रही है कि 6 घंटे लगेंगे। अरे पावर ना आहे का? काढ आहे का विचार? सहाशे 3 603 हां हां 0 करा। ओपीचे 603 होते हैं। हॉटेल सूर्या द बॉस, दोन टाकी। ये विजयपुरा का बोर्ड दिख रहा है, एंड आई थिंक यहाँ से हमें नीचे जाना है 110 मीटर से। ये विजयपुर 110 किलोमीटर, सॉरी सोलापूर राईटला सोलापूरच आहे, आणि ॲक्च्युली आम्ही हा बायपास घेतला आहे। सो आय होप रोड असाच असो तर मजा येईल आणि फटफट कवर पण होईल। आणि सनडाउन हो गया है आणि आम्ही चाललोय विजयपुरा। मस्त रस्ता मेन म्हणजे तर खड्ड पण आहे, तर त्यामुळे गाडी पण मस्त पळते। अँड रात्र असल्यामुळे जास्त जे लोकल पब्लिक आहे ते बाहेर नसते, तर मग ते इझी पडतं आमच्यासारख्या लोकांना जे ट्रॅव्हल करतात, ते इझिली राईड करू शकता, कारण कोणी मधून कुठं येणार नाही। दिवसा पब्लिक असते। मित्रांनो फायनली कर्नाटकामध्ये आम्ही एंटर केलं आहे। जस्ट पार्टी बोर्ड गेला आणि ओ व्हिडिओ चालू करो, व्हिडिओ चालू करो। ये 9000 किलोमीटर होणार आहेत आता BMWचे। आता किती महिन्यात ओपी? 1 वर्षाच्या आतमध्ये। म्हणजे पंक्चर सायकल पुढे बघू घे पुढे। चालेल टप्पे तर राहू दे। अरे तर गाइस लाइव अपडेट इथे आम्हा लोकांना फर्स्ट टाइम लाइव। अभी फिलहाल में बना रहे हो? हाँ चलते रहता हम लोग। बन रहा है? हाँ हाँ नाइस। पूरा चलता कैमरा से कैमरा 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 चालू है अभी। हाँ चालू है। 24 घंटे चालू रहे। राइडर से राइडर वीडियो बना यूट्यूब पे।
सो मित्रांनो, आय होप हा आमचा लास्ट ब्रेक असो आणि आता डायरेक्ट हम्पी हिट करू. अजून 117 आणि 120 किलोमीटर काहीतरी आहे. तर 2 तास दाखवत आहे. तर बघू, होपफुली कवर करू. गज्जू टाईम किती आला आहे? 11 म्हणजे 1:30 वाजतील पोचायला. ओके. मजा तर आहे ते, मजाक मस्ती चालू आहे. हा मी बघितला. विकास पांजरकडे काय सीन? काय नाही, मी विचार करते तुम्ही मला मनात किती शिव्या देत असले. का मनात कशाला द्यायला? म्हणत का तोंडावर तर देतोय मगाचपासून एवढ्या. कसं वाटतंय? मला तर भारी वाटतंय. तुला कसं वाटतंय? मला हेच एक्सपिरियन्स करायला. झोप आले. मुंबई मडकेरीला चाललंय. कुठे? मडकेरी इथे पुढेच आहे ना. हा, इथनं अजून एक 400 किलोमीटर. तुम्ही कुठून आले? उमरगा. कुठे? सोलापूरच्या पुढे. कोल्हापूरच्या. धाराशिवला. कामेश्वर फर्स्ट टाइम एकटा गेलतो. त्याने सेकंड टाइमला केदार आणि मी गेलतो. थर्ड टाइमला 2 बाईक होत्या, 4 जण गेलतो. म्हणजे मी एकटा गेला, मग त्यांचा बी इंटरेस्ट वाढला म्हणून आले. कसे गेले? किती टाइम लागला म्हणजे? भाई मी टायमिंगवर का बोललो नाही. एवढं मोटिवेशन पाहिजे या माणसावर. थँक्स, धन्यवाद. हेच आहे ना? हा, मध्ये आलोय नाही आणि इथे पार्टी चालू आहे. ये मस्त रोड, मस्त. मित्रांनो, सध्या जाम झोप आली आहे आणि हम्पी पोचतो नाही अजून. 4 मिनिटावर हम्पी आहे. 4 मिनिटावर हम्पी नाही आहे, आपलं होमस्टे आहे. फायनली हम्पीमध्ये एंटर करतोय. लेफ्टला न्यू हम्पी. तर न्यू आणि ओल्ड हम्पीमध्ये काय डिफरन्स आहेत? न्यूवाला नवीन आहे, ओल्डवाला जुनं आहे. जोक मारा या हात सगळे हलकट हात. हा टाइम घ्यायचा आहे. आपला
आलेलो आहोत आम्ही अप्पू होमस्टे. हे आले वाटतं. ओमकार अप्पू होमस्टे. हाँ मैंने कॉल किया था आपको. हम लोग आने वाले थे, बोला था ना आपको. बाइक किधर लगाओ? इधर लगाओ. चांगल्या पद्धतीने कुत्रा बघितला वाटतं आणि तू बोलते एवढी एक्साइटेड. आणि हा जय श्रीराम. जय श्री